हॅलो. हां बोला ना. येते आवाज? हो. सर नमस्कार. ज्ञानेश्वर मुळे बोलते बळीराजा यूट्यूब चॅनलकडून. नमस्कार. जय शिवराय. बोला. सर आता खरीप हंगाम 2026 जवळ आलेला आहे. हो, नक्कीच. हो ना. तर शेतकरी बांधवांना काय अंदाज द्याल आता खरीपाच्या नियोजनासंदर्भात? पाऊस कधी येईल काय नाही? आता सध्याची कंडिशन आहे WDची कंडिशन आहे, जी राजस्थान, मध्य प्रदेश कालपासून तिथे सक्रिय आहे आणि आज ती महाराष्ट्रात पण सक्रिय होते. सकाळपासून काही ठिकाणी धारा वगैरे अवकाळी चालू झाल्या, अकोला असेल, अमरावतीच्या काही मोजक्या भागांमध्ये. आणि रात्री 10-11 वाजेपर्यंत का होईना कोणत्याही क्षणी दुपारनंतर वातावरण हे सक्रिय होणार आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना परिसर, परभणी पट्टे आणि विशेषतः तुमचा जो परिसर आहे वाशिम, हिंगोली, नांदेड, वर्धा, अकोला, अमरावती, परत बुलढाण्याचे अनेक भाग आणि मध्यरात्री उशिरापर्यंत किंवा दिवस मावळल्यानंतर बीड जिल्हा, सांगलीत काही भाग, सोलापूर मोजका भाग, धाराशिव, बीडचा पण समावेश आहे, परभणी आहे आणि लातूर उत्तरेकडील भागांचा समावेश आहे. अशा पद्धतीची कंडिशन आहे आणि हा WDचा आहे, त्यामुळे अवकाळी राहू शकतो, वारं कौर राहू शकतं, गारपीटचे रडार पण याच्यामध्ये होऊ शकतात. हे आताच्या 31 मेचा हा अंदाज आहे. आणि बोला ना. हे वातावरण किती दिवस राहील? हे वातावरण 4, 5, 6 तारखेपर्यंत राहील बघा. आणि त्यानंतर 5-6 कोकणामध्ये मान्सूनची दस्तक होते, आगमन होते. कोल्हापूरपर्यंत मान्सून हा 6 संध्याकाळी किंवा रात्री पर्यंत येऊ शकतो 6 जूनला. आणि 2 तारखेपासून टेम्परेचर लॉस होणं, अनेक ठिकाणी धारा वगैरे उतरणं, ह्या सगळ्या पद्धती पाहायला मिळू शकतात. उद्या सुद्धा जालन्यामध्ये, बीडमध्ये, नांदेडमध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. आता शेतकऱ्याला पेरणीचं नियोजन म्हणलं तर सध्या तर वातावरण म्हणजे टेम्परेचर भरपूर आहे, कापूस वगैरे लागवड पण करू शकतो. बघा, हा मान्सून पूर्व किंवा आपण याला WDचा म्हणू शकतो, कारण की पश्चिमी विक्षोभ आहे आणि याच्यामध्ये अनेक ठिकाणी चांगला देखील पाऊस होणार आहे. याच्यामध्ये विदर्भामध्ये, खानदेशात काही ठिकाणी आणि जालन्याच्या काही भागामध्ये बऱ्यापैकी पाणी होणार आहे. यामुळे काय होऊ शकतं की ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांना थोडीशी गती मिळू शकते आणि मान्सून आल्याच्या नंतर सुद्धा तो एक 8-10 दिवस स्थिर राहत नाहीये. त्याच्यामुळे परिस्थिती काय होते की परत लागवड केली, परत कोरडं पडलं, लागवड केली, असं होऊ नये. दुबार पेरणीची संकट येऊ नये. त्यामुळे आपल्या या अंदाजामध्ये रेकॉर्डिंगच्या माध्यमातून पेरणीचा सल्ला देता येणार. पाणी असेल त्यानं नियोजन केलं तर काय हरकत नाही म्हणून. 1-2 दिवसाचा पाऊस जिथे जिथे पडेल, समजा आता हा वाशिमला आहे, जालन्याच्या, बुलढाण्याच्या, छत्रपती संभाजीनगरच्या आणि इकडे नांदेड पट्ट्याच्या, अकोला, विदर्भाच्या अनेक भागांमध्ये ही पद्धत चांगली आहे. आजची, उद्याची, परवाची. ज्यांना बरा झालाय, वाहुणी झालाय, त्यांनी करायला काही अडचण नाहीये त्यांच्या पद्धतीनं. सर हवामान विभाग म्हणते, बरेच सारे चॅनलवाले तज्ञ म्हणतात यावेळेस दुष्काळाची परिस्थिती दिसते. तयारी काय केली मग त्यांनी? दुष्काळ आहे ना, दुष्काळ त्यांना जवळपास 2.5 महिने झाले मी ऐकतोय. कधी कमी सांगतात, कधी आयडिओ पॉझिटिव्ह सांगतात वगैरे वगैरे गोष्टी. मग तयारी काय चालू आहे? दुष्काळ एवढा तीव्र आहे तर तयारी काय चालू आहे? काहीच नाही सरकारचे अद्याप. काहीच नाही तयारी चालू. मार्केटमध्ये बियाणं उपलब्ध झालंय. त्याच पद्धतीनं खतं पण शेतकरी घ्यायला लागलेत, बियाणं घ्यायलेत. काही जणांनी हळदी पण लागवड केली आहे. गांभीर्य काय नेमकं? मला तर गांभीर्य दिसत नाही. दुष्काळाच्या बातम्यामध्ये गांभीर्य दिसतंय. आणि काय झालंय, पहिली गोष्ट शेतकऱ्यांना सुद्धा ह्या गोष्टी माहिती आहेत की थोडंफार युद्ध चालू असलं की त्याचं मसाला लावून ते युद्ध असं सांगायचं की कसं अर्ध जग लगे भरपूर निघलंय. परिणाम काय नेमका याचा? परिणाम असा होतोय की आता एक तर शेतकऱ्यांना सरकारी हवामान तज्ञ कोण हे माहीत नाहीये. आतापर्यंत तरी माहीत नाही. आणि जवळपास 10-20% शेतकरी बघितले आपण तर 75% शेतकऱ्यांना तरी हवामान तज्ञ शासकीय कोण आहे जो काय सांगतो हे सुद्धा माहीत नाहीये. पण बातम्यामध्ये अल्निनोचं आता 2021 चित्र घेतलं ना, त्यावेळेस सुद्धा अल्निनोची एक भाकीत होतं. पाऊस 91% सांगितला होता, यंदा 90% सांगितलेला आहे. पण 2019 मध्ये 91% मध्ये नदी नाले माल सडेपर्यंत पाऊस पडू शकतो. तर ह्या वर्षी त्या पद्धतीनं आयओडी पॉझिटिव्ह राहणं, MGO साथ देणं, ह्या गोष्टी सुद्धा घडू शकतात ना. आणि ठीक आहे ना, सगळेजण सांगतायत दुष्काळ आहे, तर मग आपण का पेरणीच्या तारखा द्यावात? ते पण बरोबर. त्यामुळे आपण त्या पेरणी तारखा देणं टाळलं आहे. जूनमध्ये असो किंवा जुलैपर्यंत आपण पेरणीचे सल्ले देणारच नाहीत. ठीक आहे. ज्याचा त्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पावसाची पद्धत अशी आहे. यामधलं तुमच्या भागात किती पडेल हे तुम्हाला समजेल या 2-3 दिवसामध्ये. कारण की विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेचा पाऊस होणार आहे. काही ठिकाणी अवकाळी वगैरे असणार आहे. क्वचित काही भागांमध्ये गारपीटचे पण रडार बनलेले आहेत. आणि अशा पद्धतीचं वातावरण 4-5 दिवस आहे. कधी 1 दिवस आड, काही ठिकाणी 2 दिवस आड, अशी मजल आहे. आणि पुढे चालून कळेल मान्सून ज्यावेळेस महाराष्ट्रात दस्तक देईल ना,
तो ठरवेल काय दिशा आहे. पण मान्सून लवकरच येणार आहे. या 5-7 दिवसामध्ये मान्सून कोकणामध्ये दस्तक देईल आणि मुंबईमध्ये तो सुद्धा कोकणामध्ये 4-5 दिवस रमत असतो. त्यानंतर दिशा ठरेल. मागच्या आपल्याला अपडेटमध्ये आपण 15-16 नंतर पेरणीची शक्यता सांगितलेली आहे. त्या पद्धतीने होऊ शकते. तर निर्णय ज्याचा त्याचा असावा. कारण की आता दुष्काळाच्या बातम्यांचा अफवांचा पूर आलाय. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये भरले जाऊ नये. बरोबर. हं. चालतंय सर, धन्यवाद अपडेट नक्कीच दिल्याबद्दल. धन्यवाद. हो.